नोकरदारांचे पगार वाढले. आमदारांचा पगार 10 वर्षांपूर्वी 50,000 ते 80,000 रुपये प्रति महिना होता, तो आता 1 लाख ते 3 लाखापर्यंत पोहोचला. पण शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? 10 वर्षापूर्वी ज्या कांद्याला सरासरी 25 रुपये किलोचा दर होता, त्याचा भाव आज 10 रुपये किलो झालाय. सोयाबीन 10 वर्षांपूर्वी 4,000 ते 4,500 रुपये क्विंटल होतं, त्याचे भाव आजही तेच आहेत. साहेब, ही परिस्थिती फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत का? माफी असावी, परंतु जे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बसले ना, त्यांना शेतकऱ्याने डोक्यावर बसवलं. रविकांत तुपकर, शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठीच ते लढतात. शेतकरी बहुल असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, तिथून त्यांचा पराभव शेतकऱ्यांनीच घडून आणला. बच्चू कडू तेच एकटे गुवाहाटीला गेले होते. एकनाथ शिंदे गट कुठे गुवाहाटीला गेला होता? बच्चू कडूंचा पराभव शेतकऱ्यांनी घडून आणला. राजू शेट्टी साहेब, ते कुठे शेतकऱ्यांसाठी लढत होते? त्यांचा पराभव शेतकऱ्यांनीच घडून आणला. शेतकरी नेते संपवले. शेतकऱ्यांचा झेंडा ज्यांनी हातात घेतला, तोच झेंडा पायंदळीत तुडवण्याचं काम शेतकऱ्याने केलं. आणि ज्यांनी शेतकऱ्यांचं शोषण केलं, शेतकरी फार देशोधडीला लावला, ज्यांच्या मागे रुमणं घेऊन लागायचं, त्यांचे झेंडे घेऊन तुम्ही फिरलात. आता एक उदाहरण द्यायचं झालंस, ग्रामीण भागात एखादं मोठं गाव आहे, समजा 100 घरांचं, ते 100 परिवार शेतीमध्ये व्यस्त आहेत. त्या 100 घरांपैकी काही 7-8 घरच असे असतात की जे पक्षाशी बांधील असतात. कुणी सदस्य असतं, कुणी पंचायत समिती मेंबर असतं, कुणी माजी सरपंच, रनिंग सरपंच असतं, कुणी जिल्हा परिषद सदस्य असतं. तर हे 8-10 जणांचाच तिथे विकास होतो आणि जे 90 घरं आहेत इतर, त्या घरांचं शोषण होतं, त्यांना कष्टच करावं लागतं. म्हणून हे जे राजकारणापासून दूर आहेत, त्यांना कळायला पाहिजे की झेंडा कुणाचा हातात घ्यायचा, भाजपचा घ्यायचा का तुतारीचा घ्यायचा का काँग्रेसचा घ्यायचा, का जे शेतकऱ्यांसाठी पर्याय म्हणून पुढे येत आहेत त्या शेतकऱ्यांचा झेंडा हातात घ्यायचा. म्हणून शासनाचं धोरण हे निश्चितच शेतकऱ्यांसंबंधी चुकीचं आहे, परंतु शेतकरी देखील चुकलाय. आता शेतकऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे. बच्चू भाऊ, रविकांत तुपकर, राजू शेट्टी यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, एवढंच सांगतो. धन्यवाद.